नारळी पौर्णिमा आहे आणि वरळीमध्ये मोठा उत्सव जो आहे तो हा साजरा केला जातो। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासोबत भाऊ आहेत। कशा प्रकारे बघताय एकूण राजकीय वातावरण आहेच, मात्र या राजकीय वातावरणामध्ये देखील हा उत्सव जो आहे तो साजरा होताना दिसतोय। या उत्सवामध्ये एकच फरक आहे की आम्ही 5 वर्ष येत होतोय आणि काही लोक निवडणुका आल्या म्हणून आले, हाच त्याच्यातला फरक आहे। पण हा काय राजकीय व्यासपीठ म्हणून कधी आम्ही याला पाहिलेला नाहीये, कारण ही संस्कृती या कोळीवाड्यांनी दिलेली आहे। लोकप्रतिनिधींनी मी असेल, माझ्या अगोदरचे लोकप्रतिनिधी असतील, नंतरचे असतील आणि आता स्वतः आदित्यजी असतील, ही परंपरा कायम ठेवण्याचं काम त्यांनी केलं आहे। तो मला असं वाटतं की लोकप्रतिनिधींनी मान देण्याचं काम या समाजातली लोक करतात आणि वेगवेगळ्या जाती किंवा सोसायटीज किंवा जमातीच्या वतीने पण देखील हा नारळ पौर्णिमा झाला, तर त्यांची अपेक्षा असते की आमच्या भागातल्या आमदारांनी यावं, आम्हाला शुभेच्छा द्यावे, आमच्याबरोबर थोडा नाचावं। आणि आज आदित्यजींनी तेही केलेलं की त्या उत्सवामध्ये ते त्यांच्यावर नाचले, भेटले, बोलले आणि त्यांच्याबरोबर जाऊन नारळ पौर्णिमेचा विसर्जित करत असताना या सरकारचं पण विसर्जन लवकरात लवकर व्हावं, जेणेकरून चांगलं सरकार जर आला तर या राज्याच्या भल्यासाठी शेतकरी असेल, कष्टकरी असेल, सर्व स्तराच्या लोकांना न्याय मिळो अशी अपेक्षा आणि प्रार्थना व्यक्त केली। दुसरीकडे बघायचं तर जो तुम्ही उल्लेख सुरुवातीला केला, काही लोक आलेले आहेत, मनसेचे संदीप देशपांडे देखील इच्छुक आहेत, ते देखील इथे आता पाहायला मिळालेले। कसं आहे, पहिली गोष्ट त्यांची मान्यता त्यांना त्यांच्या पक्षातूनच घ्यायला पाहिजे, कारण आपण जर बघितलं असेल तर खरी मनसे जी इकडे होती ती कुठे आहेत आणि आता कोण त्यांच्यावर येत आहेत, हा संशोधनाचा भाग आहे। पण मला वाटते लोकशाही पद्धतीने प्रत्येकानं येण्याचा अधिकार आहे, पण हीच भूमिका जर 5 वर्ष सातत्य ठेवून जर त्यांनी केली असती तर कदाचित आम्हाला बोलता आलं असतं की नाही बाबा तेही या उत्सवाला येत आहेत। पण निवडणुका आल्या म्हणून उत्सवाला यायचं आणि मग काही जर यश मिळालं नाही तर मग परत ढुंकून पण बघायचं नाही, ही ज्या काही लोकांच्या भावना आहेत ते दुर्दैवी। आणि ते फक्त त्यांच्या बाबतीत नाही, या अगोदर भारतीय जनता पार्टीचे लोक असतील किंवा शिंदे गटातली लोक पण मोठमोठे कटआउट लावून देणग्या देतात, निवडणूक झाल्यानंतर ते कुठेच दिसत नाही लोकांच्या प्रश्नाबाबतीत। आज सत्तेमध्ये ते त्यांना पुढाकार घेऊन या सर्व प्रश्न सोडवण्याची भूमिका घेता आली असती, पण ती न घेता फक्त संकुचित, फक्त वरळीमध्ये येऊन एक वेगळं वातावरण निर्माण करायचं का, असा एक प्रयत्न या निमित्ताने होतो। दुसरीकडे बघायचं तर उद्याला काँग्रेसचा मेळावा देखील होतोय, त्याला देखील हजेरी जी आहे ती उद्धव ठाकरेंची आपल्याला पाहायला मिळणार आहे। कशा प्रकारे बघता आहे, एकूण तिघही पक्ष एकत्र येत आहे, मात्र चेहरा कुठंतरी अद्यापपर्यंत निश्चित जो आहे तो होत नाही आहे। शिवसेनेकडनं कुठंतरी पुढाकार घेतला जातोय, याबद्दल काही स्पष्टता येताना दिसेल या बैठकीमध्ये? तुम्ही परवाच्या दिवशी जे भाषण साहेबांनी जे केलं त्यातूनच ती स्पष्टता पक्षाच्या वतीने तरी आम्ही केलेली आहे। त्याच्यानंतर मी जयंत पाटील साहेबांचं पण वक्तव्य बघितलं, त्यांनी सांगितलं की ते राज्याचे मुख्यमंत्री आले, स्वाभाविक त्यांच्या नेतृत्वाखाली, पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली एक चेहरा म्हणूनच लोकांसमोर आम्ही जातोय आणि जाणारच आहोत। मुख्यमंत्री कोण असला पाहिजे, त्याचा चेहरा काय असला पाहिजे, हे अंतर्गत विषय आहेत, पण ज्यावेळी सामूहिक म्हणून घेऊन जबाबदारी आपण जर करायचं असेल तर मग ती सामूहिक रीतीने आपण उतरलं पाहिजे। आणि म्हणून कालचा तुम्ही धारावीचं आंदोलन बघा, परवाची महाविकास आघाडीची बैठक बघा, उद्या काँग्रेसचा मेळावा त्याच्यासाठी उद्धवजी म्हणा जात आहेत ती भूमिका बघा, असंख्य अशा ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला नजीकच्या काळामध्ये पाहायला मिळतात। एका बाजूला आमची भूमिका आहे, दुसऱ्या बाजूला तर मंत्र्यांचेच राजीनामा मागायला लागलेले आहेत काही नेते, काही लेखांनी तर मंत्र्यांना नालायक म्हणून पण म्हटलेलं आहे। आता त्याच्याबद्दलची चर्चा होत नाही, मात्र आमच्या इकडे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी, पण महायुतीमध्ये काय चाललेलं आहे ते बघा ना। आता काही लोक पिंक कोट घालून घेऊन पूर्ण प्रोग्रामच हायजॅक करतात, आता दुसरे 2 मागे लागलेले आहेत, आता माहीत नाही ते कुठचा कोट घालून फिरतील। प्रश्न एवढंच आहे की ही स्पर्धा ही त्यांच्यामध्येच लागलेली आहे, त्यांचीच अस्तित्व टिकवण्याची जी जबाबदारी त्यांच्यावरती आहे, त्याच्यात कसोटी लागत असताना महायुती कशा पद्धतीने मांडतेत आणि महाविकास आघाडी करतेत कशी आहेत, त्या तुलनेतून बघितलं तर तुम्हाला नजीकच्या काळामध्ये सर्व स्पष्ट दिसेल। कुठेतरी आलबेल नाही असं वाटतं तुम्हाला एकूण युतीमध्ये जे सगळं सध्याला सुरू आहे? नाही आहे, हे तर फक्त पॉलिटिकल कंपल्शन म्हणतो ते मला। हे तुम्ही विचार करा, 105 आमदारांचा पक्ष, त्याच्यातले आमदार कसे खुश असतील? 5 मंत्री पण त्यांना पूर्ण करता आले नाही ना, महामंडळांचा लोकांना कार्यकर्त्यांना साधा एसीएम नाही, आमदार बिचारे ज्यांच्या जीवावरती सरकार यायला पाहिजे ते राहिले बाजूला, दुसरे 30-40 आमदार रोज एस्कॉर्टमध्ये फिरत आहेत, ते तर तिकडचे मंत्रीच झालेले आहेत डिफॉल्ट म्हणून घेऊन। तर या सर्व गोष्टी लोकप्रतिनिधी म्हणून ते बघतायत, तर हे काय अलवेल आहे असं कोणाला, हे जग जाहीर आहे। तुम्ही खाजगी ज्यावेळी लोकप्रतिनिधीला विचाराल ते स्पष्ट करतायत, पण ते पुढच्या काळामध्ये दिसेल। आणि कार्यकर्त्यांचं मनोबल ह्या लोकसभेमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, तो खचलेला आपल्याला महायुतीतल्या लोकांचा पाहायला मिळालेला आहे। काही ठराविक मतदारसंघ सोडल्यास त्यांना यश आलेलं नाही। शेवटचा प्रश्न घेतो, वरळीमध्ये विजय निश्चित म्हणाल? अशक्य कसं होऊ शकतो, त्याला कारण असं आहे की मतदार इकडचा हा वर्षानुवर्ष पारंपरिक बांधलेला आहे शिवसेना पक्षाबरोबर।
मी एका काळामध्ये त्या पक्षाच्या एक विरोधी उमेदवार म्हणून मी होतो आणि पारंपरिक हा मतदार राहिलेला. असं असताना पण आज आदित्य ठाकरेसारखा एक चेहरा, ज्यांनी ठाकरे कुटुंबातून एक प्रयत्न केलेला आहे की मला काहीतरी वेगळं घडवायचं आहे, त्याला चारी बाजूनी टार्गेट केलं जातोय. हे टार्गेट असं नाही आहे, हे आदित्यने टार्गेट करण्याचा हेतू आहे. मतदारसंघातले जे सुटलेले प्रश्न आहेत त्याला असं वारंवार दाखवणं, जे सुटू शकतात त्याला वारंवार खोडा घालण्याचं काम करणं, या असंख्य गोष्टी केलेल्या आहेत. चारी बाजूने आमचा तरुण बहादूर लढतोय आणि निश्चितपणे वेळ आल्यावर तो पंजा दाखवल्याशिवाय राहणार नाही. सगळे शिलेदार सोबत राहतील हे निश्चित 100%, 101% या. आणि हे शिलेदाराची संख्या वाढत चाललेली आहे, कारण जनमत हे हळूहळू वाढतोय आणि लोकांनाही कळायला लागलेले आहेत की समोर कोणता तरी करतायत, पण ह्याच्या मागे जी महायुतीची शक्ती, महायुतीची यंत्रणा लावून अप्रत्यक्ष मतदारांना विखुरण्याचं काम केलं जातं. तर हे होते सचिन अहिर ज्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात येते. एकूणच जे सध्याला वरळीचं वातावरण आहे ते कुठेतरी राजकीय आहे. सोबतच आपण बाजूला देखील बघू शकतो आहे एक उत्सव जो आहे तो साजरा करण्यात येतो आहे. नारळी पौर्णिमा आहे आणि या नारळी पौर्णिमासाठी एक जंगी मिरवणूक जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत असते. दरवर्षी हा जो सण आहे हा साजरा केला जातो सण, आणि असंच काहीचं चित्र जे आहे ते आज देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे कृष्णा कापरेसह अभिषेक पठाळ, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.